आज सकाळी नेपेर तोडून आणलाय, सर्जाचं दुखायचं राहिलं. मग काल पण त्यांनी वाळच खाल्लं होतं जनावरांनी, त्याच्यामुळे आज सकाळी नेपेर आणलाय गाडी भरून. तर त्याला खाली करून घेतो. सगळे जनावर वाट बघतात, त्यांना मगच खाली टाकायचं टाइम झाला. कुट्टी करायची चालू आहे. मला पाठीमागून इकडे कॅरेट भरून ठेवले 4-5. कुट्टी झाली, ह्यांना खायला टाकले. ह्या पिल्ल्यांना पण खायला ठेवलंय आणि गंगाला खायला नाही ठेवलं. गंगाला बांधायचे नेपेरच्या शेतात खाली गवत आहे, तर ते गवत खायला जिथला नेपेर तोडला तिथला. आणि तिने कास पण आता चांगली बनवली. इथला नेपेर तोडून नेलाय, तर इथं गवत आलंय खायला. तर इथं नेपेर पण आहे थोडा, आणि तिला इकडं बांधलंय त्याच्यामुळे ती गोल फिरू शकते. तिकडं 5 वेळा बी खाऊ शकते ज्वारीचा, आणि इकडं गवत बी खाऊ शकते. हिला मग दुपारी पाणी पाजायचं नाही, इथंच लिंबाच्या सावलीला बांधायचं. ती आज दिवसभर इकडंच राहणार शेतात. हा नांगर मी आत्ताच इकडून आणलेला, तर हा फार मोठा आहे, 6 बैलांचा आहे. तर 2 बैलांना ओढणार नाही, फार खोल घुसतो जमिनीत. आणि हा नांगर आपला मोडलेला आहे, त्याचा हा ग्रीन कलरचा पार्ट नवीन आणला आहे. तर त्यालाच रिपेअर करत होतो, तर त्याच्यातच बराच वेळ गेला रिपेअर करण्यात. तर हा छोटा आपल्या 2 बैलांना पण ओढन. त्यांना पाणी पाजायचं चालू आहे जनावरांना. मोठ्या गाय झाल्यात पाणी पाजायच्या, आता बारकाली पिल्ली पाजायचेत. सर्जा ठणठणीत झालाय, पोटभर खाल्लंय आणि पाणी पण पोटभर पिलंय. आज एकदम फुल खाल्लंय त्याने. 1.5-2 कॅरेट कुट्टी खाल्ली त्याने सर्जेने. आणि चिमण्या तर ओकेच आहे बघा, झाला ओके तो. आता घरचे सगळे जनावर पाणी पाजून झालेत. आता गंगाला न्यायला आलोय. गंगाला पाणी पाजायचं आणि ते लिंबाचं झाड आहे ना, त्याच्या सावलीत बांधायचं, त्याला इकडंच बांधायचं. तर तिने एवढं पोट भरून खाल्लं नाही, ती आता कमीच खाते आजकाल. पण इथं गवत भरपूर होतं तिला खायला. तिकडं पाला आहे ज्वारीचं खायला, ती पाला पण खात नाही ज्वारीचा. इकडं पाल्यापर्यंत येते, पण ती पाला खात नाही. इथं गवत आहे ते पण खात नाही ती. तिने खायचं कमी केलं. आता उन्हात होती गंगा, भरपूर पाणी पिते. उन्हात असल्यामुळे जास्त तहान लागली तिला. आणि हौदात पाणी कमी आहे ना, तर हौद वरची ही विट आहे ना, एक थर आहे विटाचा, तर इथून लीक आहे. ह्या पहिल्या 2 थराच्या मधोमध लीक आहे हौद. त्याच्यामुळे इथं पाणी साचत नाही मधमाशांना, कारण की हौदात त्या लेवलचं पाणी खाली ना पहिल्या थराच्या, त्याच्यामुळं. तर माशांना प्यायला पाणी नाही आज. तर ते तिथंच थोडं शेवळात आहे का पाणी शोध घेत आहेत. तर आणि हौद पूर्ण भरायला कसं आहे, बोरलाच पाणी कमी आहे ना, हौद पण भरत नाही एकदा बोर चालू केल्यावर. त्याला 2-3 वेळेस चालू करावं लागतो. तर आता थोड्या वेळाने भरतो मी हौद. आणि कसं ना, ह्या आगेमोळाच्या माशात हे तिथं पाणी पण टाकू देणार नाहीत. मी जर डबक्याने तिथं पाणी टाकलं ना, तर त्यांना दुपारपर्यंत पाणी प्यायला होईल. पण ह्या आगेमोळाच्या माशात ह्या भयानक अटॅक करतात. त्याच्यामुळे मी आता तिथं त्यांना प्यायला पाणी नाही टाकणार. मी इकडं साईडला टाकलं थोडं, पण तिथं नाही होत ते. तर साधे मासे असते तर मी मासे उठून पाणी टाकलं असतं, पण ह्यांना नाही टाकणार. आता बोरने हौद भरल्यावरच पाणी पितील त्या. गंगाला पाणी पाजून या लिंबाच्या सावलीला बांधलंय. सावली इकडं अलीकडे, पण तिला अलीकडे सावलीसुद्धा येते. आणि 4 वाजेपर्यंत सावली राहते. तिला लांबून बांधलंय. पलीकडे 4 वाजता पलीकडे सावली गेल्यावर पण तिला सावलीत बसता येते. पण सध्याला तिथं गवत आहे ना, त्याच्यामुळे ती गवत खाते. आणि तिला तहान लागली होती, आता पाणी पिली त्याच्यामुळे गवत खाते ती. मग थोड्या वेळाने बसन सावलीत. तर हे गवताचे जे बुडके आहेत ना, तर बुडक्याच्या मध्ये सरीत बसता येते, किंवा तिला इकडे साईडला पण बसता येते. तर ज्वारी वाळ घालतो ताई मी. ह्याला ऊन दिलं ना, मग किडे कमी लागतात. म्हणजे किडे लागत नाही जास्त वाळल्यावर. त्याच्यामुळे तिला ऊन द्यायचं 2-4. काल एक दिले, आज एक द्यायचं, उद्याच्याला द्यायचं. मग लिंबाचा पाला टाकून कोटीत भरून ठेवायची. आम्ही त्याच्यात गोळ्या किंवा पावडर नाही टाकत ज्वारीत. लिंबाचा पाला टाकला ना आणि ती पूर्ण वाळली ना, तरी मग किडे होत नाहीत. पावडर वगैरे नाही वापरायची. 4:30 वाजले. सगळ्यांना गव्हाने तर भुसकट टाकून मध्ये घेतलंय. तर सगळे खात आहेत भुसकट. हे ज्वारीचं टाकलंय. ही जर्सी गाय ना, ही जरा जास्त मारते किल्लरीला. बाकीच्या गाया मारतात पण थोडं, एवढं नाही, कधीतरीच.
ही जास्तच मारते ही वाली. भैयाने ऊस तोडून ठेवला होता ऊसाच्या शेतात, तर मी तो बैलगाडीत भरला आहे. आता नेपियर संपला आहे ना, त्याच्यामुळे भैयाने ऊस तोडला होता. मोठा मोठा नेपियर संपला आहे. आजपासून ऊस चालू केला आहे, तर ऊस बैलगाडीत भरला आहे मी. आता बैलगाडीत घेऊन जातो घरी. आज कसं सरजे शांत थांबला आहे, तसा रोज थांबतच नाही शांत, सारखा पुढे मागे करतो. पण आज शांत थांबला आहे. असं थांबलं ना तर पटकन गाडी भरायची होते. घासाच्या शेतात येऊन एवढा छोट्या वासरांसाठी घास कापला आहे. घास घेऊन आलो आहे घरी. आता घास टाकतो आहे छोट्या वासराला. एवढा मेंढासला टाकतो आणि एवढा ह्या दोघात टाकतो. थोडा वेळ झालं गंगा आणली घरी, तर पूर्ण जगले. आज तिने पोटभर खाल्लं. तिकडं गवत खायला होतं ना, बऱ्याच दिवसातून चरायला गेली होती, तर त्याच्यामुळे तिने पोटभर खाल्लं आहे. इकडचं पण पोट फुल आहे. तर घरी असले एवढं ती पोटभर खात नाही, आणि चरायला होती आज पोटभर खाल्ले. त्याच दिवसभर रिकामा आहे. पप्पांनी सकाळी 11 वाजता सोडला होता, तर तो 11 वाजल्यापासून रिकामा आहे. तर तो इथून कुठं जात नाही. इथं त्याच्या जागेपासून जवळच असतो. वासरांपाशी हे खेळतो. त्या वासराला तो नीट खाऊन पण देत नाही. त्या वासरानं तोंड खाली केलं की चावायला बघतो. तेव्हा ते उठला लगेच त्याच्या तोंडाकडे बघतोय. ते वासरू त्याला भिवूनच मागं थांबते, आणि त्याचा घास खायला बघत आहे. तेव्हा ते वासरू लगेच भिवून जाते त्याला. आणि मोत्याला पण मस्त गार वाटते. घासा बसलाय ती खाली. ते खाऊन देत नाही वासराला. ते वासरू भीते त्याला. मोत्या चल, मोत्या चल, चल इकडे. बोलवलं की लगेच येतो. त्याला काही घास खावं लागतो काय मोत्या? 6:30 वाजलेत, तर यांना पाणी पाजून घेतो. आज पाणी पाजायला उशीर झालाय, आणि भैया पण नाही, तर आधी बैल पाणी पाजून घेतो. चिमणे बैल रोज लास्टला पाणी पाजत असतो. आज लवकर आणलेत. ऊसाची बैलगाडी सोडली तेव्हा फार लवकर ऊस आणला ना, त्याच्यामुळं तेव्हा पाणी पाजले नाही. त्यांनी पोटभर खाल्लं नव्हतं म्हणून. दुपारी लाईटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे बोर आत्ता चालू केला आहे. तर मधमाशांना पाणी नाही भेटलं आज दुपारी. उद्या भेटेल. आज रात्री हात भरल्यानंतर. वृंदा आणि खिलरी पाणी पाजल्यात. पाणी पाजून घरी चालवल्यात. तर आता सगळे जनावर पाणी पाजायचे झाले, आणि वेळेवरच काम झाले. आज मोत्या दिवसभर रिकामा होता, त्याच्यामुळे त्याला आता सोडायचं नाही. काम झाले, वेळेवर झाले सगळे.